तर गाईज 5 तासाचा प्रवास करून फायनली पोहोचलो आपण आपल्या पहिल्या लोकेशनवर म्हणजे मयुरेश्वर गणपती. आपण निघालो तिकडं. थोडं मंदिर लांब आहे. चला आता दुसऱ्या मंदिराकडे. तर गाईज फायनली आपला मोरगाव गणपतीमध्ये देवस्थानमध्ये एंट्री झालेली आहे. ते असले येतोय आता वाजले 6 सध्या काय गर्दी नाही. ते दररोज गर्दी असू शकते इथे. आम्ही फर्स्ट टाइम आलेलो इथे. त्याच्या आधी कधी नाही आलेलो. विशाल तर चला आता जरा शॉर्टकट मारू डायरेक्ट पुढे जाऊ. तर काही फायनली जे मेन गेट आहे ते मेन गेटची शाप आलेलो कशामुळे जेवढी शूटिंग काढून आपलीच गर्दी शूटिंग काढ. गुड मॉर्निंग गणपती. गुड मॉर्निंग. काही नाचता आमच्या हात पाय डॅमेज झाले. कुणी पाय तुडले त्याला लागले. गाईज तर काही सकाळ गणपतीला गुड मॉर्निंग घालून आपण निघालो आता मंदिराच्या बाहेर. हे फ्रंट साईडचं येऊ आणि इकून बॅक साईडचं येऊ. इकून एंट्री आहे इकून एक्झिट आहे. तर काही फायनली आपलं मोरगाव गणपतीचं दर्शन घेतलं आहे. अति सकाळ असं बेस्ट असं दर्शन घेतलं आहे. सकाळ गणपतीला गुड मॉर्निंग घातलेलं आहे. आणि डार्लिंग बघू शकता कशी बघत. तर आज आपण जायचं आहे खाली अर्थात जेजुरीला. आणि त्याला शूट होती जेजुरीचा सकाळ व्ह्यू लय बाहेर. गाईज फायनली आपण आलो वरती डायरेक्ट. एवढी हाईट आहे ठिकाणी ह्यात आता दम लागला बा. फुल पब्लिक आहे. फक्त कार्तिक आणि मी आणि गुण दिसली फक्त. रिझन काही असं व्ह्यू होतोय. तर गाईज एवढी हाईट ठिकाणी ह्यात आता बरा दम लागला. बाहेर जाऊ दाखतो. एवढं भयानक दृश्य आहे. हे बघू शकते काढलं. अति सुंदर राजाला असं साईडची व्ह्यू होतोय. आणि जरी आपण आतमध्ये एंट्री नाही केली आतमध्ये जर एंट्री जर केली तर एकदम म्हणजे एकदम भयानक असं हे बाहेरून दिसतंय सगळं पिवळ दिसतंय. म्हणजे भांडाराचं ब्लॉगिंग आहे. मराठी ब्लॉग किती बनवले फॉलोअर नाही सबस्क्रायबर. हा मराठी सुजित ब्लॉगर. सुजित हा. तर चला आता आपण आतमध्ये दर्शन होतं जाऊ खाली. तर काहीच फायनल दर्शनावर घेतलेलं आहे. मस्त असं दर्शन झालं की नाही सर. एकच नंबर दर्शन. सर्व आपल्यासोबत एकदम सकाळी दर्शन. एकदम सकाळ गर्दीवर काही नव्हती. दुपारी जर आला असत ना फुल गर्दी होती दुपारी. एकदम छान दर्शन झालं. सगळं भंडारा सुरू राहिलाय. जेजुरीचं हे एक हेची की सगळीकडे भंडारा असतो. काय पियुष जस्ट पियुष. काहीच आपण आता उतरू खाली. भरपूर गर्दी झाली आता इथून आता बाहेरचा विदा की तो अख्खी जेजुरी दिसती. थोडं खाली गेला की साईड सगळा व्ह्यू वगैरे दिसतो. सध्या गर्दी जाम झालेली. काहीच फायनली आपण अख्ख्या जेजुरीचा व्ह्यू घेतो. सकाळ मस्त असली येतोय. समाधान गर्दी पण वाढत चाललेली आहे. दुपारून मारायचा क्रेज वाटतो. एकदम छान दर्शन झालं. एकदम थोडं गेला असतं ना मग तुझी गर्दी लागली असते. तर काहीच खरंच एवढा भारी व्ह्यू होतोय गणी इथून हालूच वाटा नाही. तर काहीच सगळे लंच ब्रेकला उतरलेले आहेत बघा. लेडीज सगळे तिकडे बसलेले आहेत. आपले पोरं सगळे इकडे आपले पोरं एकीकडे. मी घेतलंय जेवढेच गॅजेट. कस काय डबल कान आहे इथल्या दाव्यावर हे दोन्ही. असं काय गाईज गॅजेट
नाच रे मोरा आंब्याच्या इकडे बघेल नाच रे मोरा आंब्याच्या मस्त पैकी काय काय मस्त व्ह्यू होतोय ह्यो विशाल असं निकडं असं व्ह्यू गाईज असं वाटतं जिंदगीत काय कमावत फक्त एवढे जे कमावत मस्त पैकी एक लाईफची तर बघा पोना झाला डान्स सुरू मग डान्स करू तर निघू कुठं आपल्या मंजिलकडे म्हणजे आपली जे आणखी रूट आहे कोल्हापूर आलेलं आहे बरेचसे रूट राहिले तेवढे रूट कव्हर करू तर लाव गाणं चल डान्स करून घेऊ काय लाव ना फायनली आपल्याला निघलेली आहे सगळ्यांचं लंच झालेलं आहे तर सध्या आपलं सगळं हल्ला बोलले पुढे गंपी पाणी वाजून राहिलंय तर आपलं फोन डायरेक्ट स्विच ऑफ झालाय आता मी ब्लॉगिंग करतोय 7 तारखेला तर आपला फोन डायरेक्ट स्विच ऑफ आहे बघू शकतो चळून राहिला डायरेक्ट स्विच ऑफ झाला ब्लूटूथ चालू राहिलं हेडफोन पण चालू राहिलं सगळी चार्जिंग ओढून गेली आता मोबाईल डायरेक्ट स्विच ऑफ आहे जिथं आपल्याला टाइम भेटेल तिथं आपल्याला नाही का फोन चार्जिंग लावावं लागेल जर का फोन चार्जिंग नाही झाला मग सगळे मोठं मग तर आपलं ब्लॉग कंटेंट 7% ओळखून द्यावं लागेल त्याशिवाय काय जमणार नाही मोबाईलला चार्जिंग नाही म्हटलं काय करतो तर आपण निघलेलो आता फायनली आलो तर आपण प्रति बालाजी मध्ये तुम्हाला लांब व्ह्यू दाखवतो मी एवढा क्लास व्ह्यू होतोय गणी सध्या मी ब्लॉगिंग करू राहिलोय व्ह्यूच्या मी ओ भाई साहब झूम काहीच आतमध्ये मोबाईलची एंट्री नाहीये रे बघू शकता ते जवळपास किती मोबाईल असले तर या पंटरकडे मोबाईल फिरले सगळ्यांनी मोबाईल आतमध्ये अलाउड नाही आहे का नाही डोंगरेचा अल्ट्रा प्रो मॅक्स पण नाही त्याची हे बघू शकता डझना मॅक्स जास्त मोबाईल जवळपास 50 मोबाईल राहून नाही तर मोबाईल ठेवतो तसं मग आपला मोबाईल बंद पण तरी पण ठेवतो आणि जो पुढे दर्शन प्रति बालाजी मध्ये गेलो इथं आज आता मी केलेली विंडो शीट अटेंड काकडे इकडे बसवलंय पोरा झाला फुल धिंगाणा गाणलो गोल्या गोल्या गाणलो दिसले फुल एन्जॉय अरे गाणं लावा गाईज फायनली आपण सज्जनगडवर आलो होतो पायऱ्या पण चढलो होतं पायऱ्या चढून आमची चांगली लागली जेजुरीपेक्षा टप पायऱ्या आहेत पायऱ्या डिस्टन्स भरपूर आहे एका पायरीत बराचसा डिस्टन्स आहे सगळ्यात पुढे आम्ही येतो 4-5 जणांची गँग आहे सगळे पण आम्ही तेवढे 4-5 जणांचे आहेत आणि खालीचे सर्व लोकांची आणि ना यायला बराचसा वेळ लागेल हा आणि सगळ्यात एक नंबर म्हणजे योगेश झालेला आहे आणि ते आता एनर्जी मारून राहिलाय चला आता जो वरती दर्शन घेऊ आणि जो आपलं खाली तर काहीच फायनली आपण मंदिरामध्ये एंट्री केलेली अशा प्रकार काहीतरी मंदिर आहे सज्जनगड फोटो काढले 1000 रुपये दंडी तर गाईज फायनली 4 तासाचा प्रवास करून आपण बालाजी ह्या टेम्पल वरून तर सज्जनगड ह्या टेम्पल वर आलो होतं दर्शन घेतलं आता आलो तिकडे आपण तळ्याकडे तळ्याचा व्ह्यू जर पाहिला तर तुम्ही म्हणता नेमकी ही काय तर बघू शकता तुम्ही तो क्लोज नाही दाखवतो हे बघू शकता जिस इथून तर सुरू झालं की इकडे एंड होत डायरेक्ट इकडे भीती द्यायची तर मित्रांनो असं म्हणजे एकदम क्लास व्ह्यू होतोय कणी आता आपण जर पाहिलं ना तर आता आतमध्ये मध्ये पूर्ण होता आला त्यावेळेस हे जे गाव आहे ना हे गाव सगळं पाण्यात सगळं पाण्यात तर आता सगळ्या पोरांचा शूट वगैरे चालू आहे तर आपण पण 2-3 शूट घेतले आयफोन मध्ये आणि मी जी शूटिंग सध्या करू राहिली ती पण मी सध्या आयफोन मध्ये करू राहिलोय तर चला आता आयफोनला पण चार्जिंग कमी आहे तर लगेच आपण तर काहीच फायनली आपण सज्जनगडवर निघलो होतो आज नाही आपण कोल्हापूरला तर माझ्या मोबाईलला काही चार्जिंग नव्हती स्विच ऑफ होता फायनली आपली पॉवर बँक भेटली तिला पण 2% चार्जिंग घेऊ शकता
इकडे पण 2% चार्जिंग आहे. आपला मोबाईल पण लागला चार्जिंगला. मोबाईल आली खाली 6% चार्जिंग झाली. तर आपलं आता मोबाईल पूर्ण फुल होतं तर काय आपल्याला पॉवर बँक द्यायची नाही त्याला. पॉवर बँक मानायची आहे. तर आपल्याला आपलं आकड्याचं भरपूर होतं आणि चार्जिंगचं भरपूर होतं. मग त्याला पॉवर बँक देऊ 2% चार्जिंग खाली पॉवर बँकला. तर त्याच्यात आपले 2 मोबाईलचं चार्जिंग होतेलच. तर आपण डेफिनेटली आपल्या मोबाईल लागलं आहे. आणि आपल्या मोबाईलला 9% चार्जिंग झाली. तर आपण आपल्याला कोल्हापूर पोहोचलो. आपल्याला परत वेळ आणखी कारण कसं आहे माहिती आहे का सध्या कसं गाडी दम माहीत चालते. कोल्हापूरला जायचं म्हणजे गर्दी. आता बघू शकतो मी लागलं ट्रॉफिक फुल ट्रॉफिक लागलेलं आहे. तर विशाल पण मला मोबाईल मागवतोय. तर विशालच्या आयफोन मध्ये विशालनी एक पॉवर बँक घेतली. मोबाईल चार्जिंग फुल केली. 4% चार्जिंग होती. आता 70% चार्जिंग केली तरी मला मोबाईल मागवतोय. तर मग ती चार्जिंग संपन म्हणजे आयफोनचा एवढं प्रॉब्लेम आहे. तर चला म्हणजे आपण आपलं काम झालं.